हाय गाइस, अरे राणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत हे शाबूची रेसिपी शेअर करणार आहे. म्हणजे मी बनवणार आहे, मला येते. तर आपण करूयात. मी कसं करते ते तुम्हाला दाखवतेच. तर स्टार्ट करत आपण. तर आता गाइस मी हे गॅस सुरू करत आहे. तर ह्याला आता थोड्या वेळ तापू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे तेल टाकून घ्यायचं आहे. मी 3 चम्मच टाकत आहे. हे असं मी 3 चम्मच असं इथं टाकून घेतलेली आहे. तर थोडंसं याला तापू द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर गरम होईपर्यंत आपण इथं याच्यात सिंधी लोण आणि हे शेंगाचं कूट टाकणार आहोत. तर पहिले सिंधी लोण इथं टाकलेलं आहे मी. आता हे कूट टाकून घ्यायचं आहे. बस आता हे थोडेसे मी जिरे टाकत आहे. ते झाल्यानंतर मी लगेच मिरची टाकायची आहे पटकन. आता हे टाक. आता डायरेक्ट लगेच हे टाकायचं आहे. मी टाकून देऊ का? पकड. थोडीशी माझी मम्मी हेल्प करत आहे मला, कारण हे निघतच नव्हतं. पहिले शाबू मोकळा करून घ्यायला पाहिजे. आणि मला शाबू खूपच आवडते. त्याच्यावर झाकून घे. तिथली प्लेट वरची बस नाही ती मोठं ताट. तर हे असं झाकून ठेवायचं आहे. हे आता झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता बघूया कसं झालेलं आहे. थोडंसं पोळायला म्हणून बघू शकता तुम्ही. एकदम छान असं. आता ह्याला मी थोडंसं 2-3 मिनिट ठेवून नंतर मला काढणार आहे. थोड्या वेळ ठेवून लगेच आपण इथे काढूयात. इथे मी गॅस बंद करत आहे आणि इथे शाबू काढणार आहे. पकड ना पकड. हां अगं त्याच्याने पकड ना मी हे पकडते. रेसिपी सोपी आहे का? तर आता हे मी खाणार आहे. थंड तर होऊ दे, हे पोळेल. छान झालं. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.